आता पाहूयात महाराष्ट्र सुपरफास्ट. इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय. आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाहीये. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी शहरातील विविध ठिकाणी अडकलेल्या भाविकांची बचाव पथकानं सुटका केली आहे. बचाव पथकांनी ज्ञानेश्वरी मंदिर परिसरातून 220, इंद्रायणी नगरी इथून 100, ठाकूरबुवा मंडप इथून 60 आणि गोपाळपुरा इथून 28 अशा एकूण 408 भाविकांची सुरक्षित सुटका केली. तसंच विविध ठिकाणी वैयक्तिकरित्या अडकलेल्या भाविकांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तामिनी घाटात अडकलेल्या पर्यटकांची अखेर सुटका करण्यात आली. मुसळधार पावसात पुण्यातील तब्बल 120 पर्यटक 2 दिवसांपासून अडकून पडले होते. काल दिवसभर तर त्यांना अन्नही मिळालं नव्हतं. आज अखेर सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधून तामिनी घाटात अडकून पडलेल्या सर्व पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था केली. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर नागोठणेजवळ कालपासून सुकळी खिंडीत पावसाचं पाणी मुंबई गोवा महामार्गावर साचले. त्यामुळे काल सकाळपासून महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे. तब्बल 32 तासपासून वाहतूक खोळंबली. शेकडो वाहनं आणि त्यामधील प्रवासी अडकून पडले. मावळ तालुक्यात संततधार पावसानं भीषण कहर केला. पाटण गावात पहाटे घरावर दरड कोसळून एका कष्टकरी शेतकरी कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेत शेतकरी नंदकुमार दत्तू तिकोने, त्यांची पत्नी अनिता तिकोने आणि मुलगा ज्ञानेश्वर उर्फ माऊली तिकोने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली. पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या पवना नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून पिंपरी सौदागरमध्ये महादेव मंदिर आणि दत्त मंदिर परिसरात पवनेचं पाणी रस्त्यावर आलंय. त्यामुळे परिसरात वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या 48 तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. विशेषतः चाकण परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे पुणे नाशिक महामार्गाला अक्षरशः नदीचं स्वरूप आलेले. महामार्गावरून प्रचंड वेगानं पाणी वाहत असल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यावेळी ओशिवरा रुग्णालयाबाहेर नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. त्यामुळे परिसरातील वाहतूक आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. नालासोपारा शहरात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. दरम्यान शहरात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. दरम्यान मुसळधार पावसाचा वाहन चालकांनाही फटका बसला. पालघर मुसळधार पावसानं पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला झोडपलंय. झांजरोळी येथील 200 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड एनडीआरएफसह झांजरोळीमध्ये दाखल झाल्या. झांजरोळीतील 4 पाड्यांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं तर मंडलपाडा येथील 45 नागरिकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवलं. नाशिकमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. घाटमाता परिसरामध्ये हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आले. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, हर्सूल, कळवण या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. प्रशासनाकडून गरज असल्यास घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. पिंपरी चिंचवडसह परिसरात दमदार पाऊस सुरू आहे. पवना नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे. चिंचवडच्या मोरया गोसावी गणेश मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलं तर गणेश भक्तांनी दर्शनासाठी येऊ नये असं आवाहन मंदिर प्रशासनानं केलं. पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. जिल्हा प्रशासनानं नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आणि नदी, नाले किंवा धबधब्यांच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन केलेलं आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं असून जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय. गेल्या 48 तासापासून सुरू असलेल्या या संततधारेमुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली.
वाशिममध्ये पावसामुळे अनसिंग रामतांडा मार्गावरील पूल कोसळलाय. पूल कोसळल्यानं गावाचा संपर्क तुटलाय. ग्रामस्थ, शाळकरी, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. चिपळूण शहरातील बाजारपेठ परिसरात मोठं झाड उन्मळून पडल्यानं मोठी दुर्घटना टळलेली आहे. दैव बलवत्तर म्हणून एक व्यक्ती थोडक्यात बचावली. झाड पडल्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. महाबळेश्वर केळघर घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळलेली आहे. मोठ्या प्रमाणात दगड आणि माती रस्त्यावर आल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय. साताऱ्याहून मेंढा मार्गे महाबळेश्वरला जाणारी वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. मात्र बांधकाम विभागाकडून दरड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं असून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. मावळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात किल्ल्याचा एक भाग कोसळून मातीचा प्रचंड ढिगारा नंदू तिकोनेंच्या घरावर आला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. चाकण शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. श्री शिवाजी हायस्कूल जवळील पृथ्वीप्रस्थ बिल्डिंगचा पहिला मजला पाण्याखाली गेला असून परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. रस्त्याचं अक्षरशः ओढ्यांमध्ये रूपांतर झालं असून नागरिकांना ये जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. भोर तालुक्यातील टंकवाडी दापकेघर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुसळधार पावसामुळे ओढ्याचं पाणी शिरले. शाळेला आज सुट्टी असल्यानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ओढ्याच्या संरक्षक कठड्यावरून पाणी ओसंडून ते शाळेत घुसले. सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळा जलमय झाली. पुण्यातील आळंदीमधील इंद्रायणी नदी पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते. इंद्रायणी नदीवरील सर्व पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. नदीपात्रात कुणीही उतरू नये असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं. मराठवाड्यात धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती अद्याप चिंताजनक असे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अहवालानुसार विभागातील 11 प्रमुख धरणांमध्ये केवळ 61.69 TMC उपयुक्त पाणीसाठा आहे. साताऱ्यात पावसाचा जोर कायम आहे. महाबळेश्वरमध्ये काल 473 मिमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर, जावळी, पाटण, वाईट शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. कोयना धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढलेली आहे.